टीव्ही सत्यमेव व्रतम। आमची इच्छा नसतानाही ज्यांना अजित पवार पक्षात घेत आहेत त्यांना त्यांचा पश्चाताप होईल। नामदार गुलाबराव पाटील। आमची इच्छा नसतानाही अजित पवार ज्यांना पक्षात घेत आहेत याबाबत त्यांना पुढे पश्चाताप होईल अशा शब्दांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका करत नाराजी व्यक्त केली आहे। जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व माजी मंत्री सतीश अण्णा पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। त्याबाबत आज मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केलंय। जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज एमआरआयचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि त्या प्रसंगी आदरणीय गिरीश भाऊ असतील किंवा खासदार महोदय आमदार राजू मामा उपस्थित आहेत। मला वाटतं जळगाव सिव्हिलमध्ये ज्या सुविधा पाहिजे आहेत त्या सगळ्या सुविधा मेडिकल कॉलेजच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येत आहेत। त्याच्यामध्ये एमआरआय मशीन असेल, काही दिवसानंतर आता सिटी स्कॅन मशीन 25 दिवसामध्ये दाखल होत आहे, मिल्क बँक आहे, रिप्लेसमेंट आहे, स्टोनचं ऑपरेशन करायचं आहे। या सगळ्या सुविधा मला तरी असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये जे आहेत त्या कुठेच नसतील अशा पद्धतीचं आमचं हॉस्पिटल या ठिकाणी तयार झालेलं आहे। हो, गिरीश भाऊ आणि तुम्ही दोघांनी जाऊन आतमध्ये मशीनचं उद्घाटन केलेलं आहे आणि पाहणी पण केली। आता महाराष्ट्र राज्यामध्ये कोणाकोणाचे ऑपरेशन होतील असं वाटतं? गिरीश भाऊ पूर्वी या खात्याचे मंत्री होते आणि त्याच्यातले त्यांनी त्या मशीनीची माहिती घेतली की कोणत्या कंपनीचं आहे, त्यामुळे असं काही करण्याची गरज राहिलेली नाही आहे। कोणाचंच ऑपरेशन करण्याची गरज नाही, आपले आप ते पेशंट आमच्याकडे येत आहेत। पण जळगाव जिल्ह्यात एक ऑपरेशन होते, सगळे जे शरद पवार गटाचे जे विरोधक होते विधानसभेत लोकसभेत खूप प्रचंड टीका आपल्या महायुतीवर केली होती, सगळी आता आज हे बघा तसं म्हणायला घेतलं तर ज्या लोकांची आमच्या विरुद्ध कॉन्टेस्ट केलं त्या लोकांना पक्षामध्ये घेणं माझ्या मतीप्रमाणे हे उचित नाहीये। पण आता शेवटी ज्याची त्याची बाजू आहे, पण काही लोक जे येत आहेत ते फक्त पक्ष वाढवण्याकरता येत नाहीये, तर त्यांनी केलेली जी घाण आहे ती घाण दाबण्याकरता येत आहेत आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल की आपण यांना घेतल्यानंतर पश्चाताप झाला की फायदा झाला। अजितदादा पवार झालो पाहिजे होतील ना, वाट बघा। पण असंही म्हटलं जात आहे की एका वेळेस छगन भुजबळ हे मुख्यमंत्री होऊ शकतील पण अजितदादा नाही, असं संजय राऊत म्हणतात। संजय राऊत काही फार मोठे शास्त्रज्ञ किंवा भविष्यकार नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाहीये। ते पुढे खासदार होतील की नाही हे त्यांनी पहिले आपलं भविष्य तपासावं। पहलगाम सारखा हल्ला झाला असताना मोदी 9-9 तास सेलिब्रिटींसोबत मुंबईत येऊन चर्चा करतात अशी त्यांनी टीका केलेली आहे संजय राऊत। जे पंतप्रधान अर्धा दौरा सोडून येतात ते का ते बोलत नाही, हेच का बोलतायत? मला तरी असं वाटतं की अशा पद्धतीने एखाद्या पंतप्रधान बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। रायगडचा पालकमंत्री पद गावगुंडांच्या हाती देऊ नये असंही म्हणतायत ते कोण ठरवणार आहे कोण गुंड आणि कोण संत? हे ईडी मध्ये गेलेला माणूस हा गावगुंड ठरवणार आहे काय? आता 2 दिवसामध्ये पैसे येतील। आता इकडे आहे ना।